आधीच कर्ज आणि अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला सावकारी जाचानं किडनी विकण्याची वेळ आणली आहे। आतापर्यंत 5 ते 6 जणांनी कंबोडियामध्ये किडनी विकल्याचं समोर आलंय। यामागे इंटरनॅशनल रॅकेट सक्रिय असल्याचाही आरोप होतोय। चंद्रपुरातल्या इंटरनॅशनल किडनी रॅकेट प्रकरणानं आता वेगळंच वळण घेतलंय। शेतकरी रोशन कुळे हा एकटाच नाही तर त्याच्यासोबत जवळपास 5 ते 6 जण कंबोडियामध्ये किडनी विकण्यासाठी गेल्याचंही समोर आलं। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल ते थेट कंबोडियापर्यंतचं हे रॅकेट समोर आल्यानं सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे। आरोपांनुसार रोशन कुळेनं सावकाराकडून 1 लाखांचं कर्ज घेतलं होतं। त्या मोबदल्यात व्याज मिळून सावकारानं 74 लाख मागितल्यानं शेतकऱ्यानं परदेशात स्वतःची किडनी विकली। यातले काही सावकार भाजपशी संबंधित असल्याचं म्हणत बच्चू कडूंनी सरकारवर निशाणा साधलाय। फार गंभीर गोष्ट आहे आणि हा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे। सगळे सुस्त आहे। ना आमदार आला, ना पालकमंत्री आला, मुख्यमंत्र्याला एक फोन करा वाटला नाही। लाज नाही वाटली पाहिजे थोडी? आणि यासाठी आम्ही त्याच्यावर मानवी अवयव तस्करीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि म्हणून 3 तारखेला महात्मा फुले जयंती आणि जिजाऊच्या जयंतीच्या निमित्तानं त्या दिवशी आम्ही या रोशनच्या घरापासून तर नागपीड पर्यंत लॉंग मार्च शेतकऱ्याचा काढतोय। मायक्रो फायनान्स वाले असन, फायनान्स वाले असन, असे सावकार जे आहे तो बावनकुळे आहे, उकुर्डे आहे, तो बीजेपीचा एक कार्यकर्ता आहे। बीजेपीने काय गुंडे तयार केले का सत्तेच्या माध्यमातून पैसे वसूल करायला? या सगळ्याच्या विरोधात 3 तारखेपर्यंत कारवाई झाली नाही तर मोर्चाचं रूप वेगळे असू शकतं। प्रचंड गंभीर बाब आहे। शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे। यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी एसआयटी आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे। सावकारांना पकडली आहे। जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे। पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे या गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कोणाला सोडलं जाणार नाही अशा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी 5 जण किडनी विक्रीसाठी परदेशात जाण्यास तयार झाले। त्यांना कोलकाता विमानतळावर नेलं गेलं। पेहरावावरून सामान्य आणि शेतकरी दिसणारे हे लोक परदेशात का जात आहेत याची शंका येऊ नये म्हणून त्यांना नवे फॅन्सी कपडे दिले गेले। प्रत्येकाला $300 सुद्धा देण्यात आले। मात्र इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाशिकच्या एका तरुणानं मन बदललं। त्यानं विमानतळावरूनच पळ काढत नाशिक गाठलं, पण उरलेल्या 4घांनी कंबोडियात जाऊन किडनी विकली। सावकारमुळे थोडा तजून गेलो, त्याच्यानंतर बँकेचे कर्ज वाढत गेले, तर मग मी घेतला किडनी विकण्याचा निर्णय। माननीय पोलीस अधीक्षक साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब माझे जसे मी अर्ज दिलं, तक्रार अर्ज दिलं, तसंच SP सरांनी तुरंत प्रशासन हलवून आणि पोलीस प्रशासन तुरंत हलवून कारवाई केली आहे आणि पूर्णपणे मला विश्वास आहे पोलीस यंत्रणेवर जिल्ह्यातील पूर्णपणे मला न्याय देण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत। मी सर्व माझी हे लावून आणि मी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री सगळ्यांना सांगून त्याला तिथून मी सोडून आणलं। हे फार मोठं नेटवर्क आहे सावकारांचं। या पोरांच्याकडून तर 1 लाख रुपये यांनी कर्ज घेतला आणि त्याला 74 लाख मोजूनही स्वतःची सर्व जमीन विकूनही सोडलं नाही। तर हे राज्यकर्ते म्हणून या गादीवर जे बसलेत राज्याच्या, हे यांना भूषणावं आहे का? शेतकरी राज्यातील उद्ध्वस्त झालाय। हे सरकार शेतकरी विरोधी आहे। आतापर्यंत या प्रकरणात 5 सावकारांना अटक केली गेली आहे। तर सरकार विविध योजनांच्या दाखल्यानं विकासाचा दावा करतंय। मात्र सावकाराच्या जाचामुळे शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची ही वेळ ओढावली आहे। निलेश दहात, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।